तसं तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या दुःखामध्ये दुःख मानतील. तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या सुखामध्ये सुख मानतील. म्हणून पहिला वर्ग जळजळणारा त्याचा विचार करायचा नाही, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज. असा माणूसच नाहीये की तो दुःखी नाहीये. आता खरं सांगा बरं, एवढ्या सोयाबीन हाताशी आलेल्या आहे, तोंडाशी घास आलेला आहे, पावसाची काय गरज हो? काही गरज नाही सध्या पावसाची. धरणं वगैरे विहिरी वगैरे सगळं चांगलं भरलेलं आहे, आता पावसाची गरज नाही. पण ज्याची गरज नाही तो आल्याशिवाय राहत. जीवनाचं गणितच असं आहे, प्रत्येकाला सुख हवंय ते मिळत नाही, आणि दुःख कोणालाच नको ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. भले जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण जगातल्या प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया, हो दुखिया दिन बैरागी. तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातले राज्य सुखी आहे? सगळ्याची धाकधूक वाढली, धाकधूक धाकधूक धाकधूक. कसं होईल कसं नाही, कसं होईल कसं नाही. देवाचं गणितच उलट आहे महाराज. महाविकास आघाडीवाल्याला वाटलं होतं आता दोन्ही राज्यातलं सरकार जातं गणू, एकीकडे बहुमतात आलं आणि एकीकडे गेलं. आता कसं करावं, महाराष्ट्राचं कसं होतं काय नाही कसं होतं. आता त्यांची देऊळ जर पाण्यात येत आपलं कसं होईल? राजाचं देऊळ जर पाण्यात येत तर प्रजेचं कसं व्हायचं? प्रजा तर बिचारी कधी दुःखीचे महाराज. मला वाटतं 1947 पासून आतापर्यंत प्रजेचं कल्याण करणारा एकही शासन महाराष्ट्रात झालेलं नाहीये. अवघड परिस्थिती महाराज. आणि बिचारा शेतकऱ्याचं तर नशीब एवढं खराब आहे, ज्या वर्षी उत्पन्न चांगलं असतं त्या वर्षी भाव कमी असतो, ज्या वर्षी भाव चांगला असतो त्या वर्षी उत्पन्न कमी होतं. कधी कधी भावही चांगला उत्पन्नही चांगलं, पण पाऊस काही जेव देत नाही. उलट जी कोण ते कोण पहा, कोरोना आला तरी शेतकरीच मरणार, ओला दुष्काळ आला तरी शेतकरीच मरणार. आम्ही जर जेवायला एखाद्या मोठ्याच्या घरी गेलो महाराज, तर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात, 40 वाट्या. एका वाटीत एकदा हात घातला की परत त्या वाटीचा नंबर येत नाही. घराचा मालक आमच्या शेजारी बसले असतो, त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू 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 आमच्याकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतात छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतात छे छे. अहो साहेब घ्या ना गुलाबजाम, छे छे. डॉक्टरनी फक्त गोळ्याच खायच्या सांगितलं, दुपारी 2, सकाळी 2, संध्याकाळी 2. देवाचं गणितच तसं आहे महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहेत त्यांना कोणालाच पोर नाही. त्यामध्ये पुढारी घ्या, उद्योगपती घ्या, सगळे घ्या महाराज. जगातले जेवढे काही श्रीमंत माणसं आहे, भारतातले सगळ्यात मोठे श्रीमंत पुढारी, कोणालाच पोरग नाही. प्रत्येकाला पोरीचे नाव सांगू तुम्हाला? सगळ्याला माहिती आहे, नाव सांगायची गरज अजिबात नाही. सगळ्यालाच माहिती, तुम्ही त्यातलेच आहे ना, काही नवीन थोडं आहे का? तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते सगळे. ऐका, लक्ष देऊ. भारतातले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे पुढारी, ज्यांच्याकडे 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यांना पोरं नाही. ज्यांनी सकाळी खाल्लं संध्याकाळचा मेळ नाही, तुम्ही जा ना त्या लातूर रोडच्या रेल्वे स्टेशनला, त्या भिकाऱ्याला वर्षाले पोरग बी एवढं गुडगुडीत महाराज ना, त्याला कोणता हाडी ताप आहे ना कोणता डेंगू आहे. अहो नाली झोपतं, डेंगूचा डास त्याच्या जवळच असतो, तरी डेंगूचा डास त्याला चावत. डेंगूचा डास विचार करतो, याला जर चावत तर मलाच होईल, याला चावून फायदा. भिकाऱ्याच्या पोराला कुठं कोरोनाच्या काळात सॅनिटायझर होते का कोणते मास्क होते, मस्त सट खायचे, त्यांना काही होत नाही. देवाचं गणितच असं आहे, ज्याला जे पाहिजे ते भेटत नाही, ज्याला नको ते भेटल्याशिवाय राहत नाही. आपण जर म्हणलं मला हेच पाहिजे, देव ते कधीच देत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरगं होतं, मागच्या उन्हाळ्यात त्याचं लग्न ठरलं, आणि म्हणले मी फोन केला की म्हणायचं पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गणप्या, मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की आपल्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे. म्हणलं चांगली इच्छा आहे तुझी, पांडुरंगा तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं, गण्याने फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं, आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मला माहित नाही त्या दिवशी कीर्तन घ्यायचं नाही. मी सकाळचं कीर्तन केलं आणि बरोबर सायंकाळच्या टायमाला लग्नाला पोहोचलो. चुकून सुद्धा मी कोणाच्या लग्नात मंगलाष्टका म्हणत नाही, कारण मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणले त्याचं फक्त 4च महिने टिकलेलं आहे. ज्याच्या 2 म्हणले त्याचं 2 महिन्यातच उलगडलं. त्याच्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही.
नेमकं शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लगन घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. मंगलाष्टक ऐकली की पोराची अशी चेहरे टवटवीत होतात. पण त्यांना काय घेऊ पोराव, तुमचे लग्न होणार नाही नाही आणि नाही. दुनिया इकडची तिकडं होईल पण तुम्हाला पोरी भेटणार. तुम्ही गणपती 10 दिवस उपवास करा का नवरात्रात भोंगळे फिरा, हनुमंतासाठी कुठं जा, तिरुपतीला जाऊन टक्कल करा, तुमचे लग्न नाही. हा जो पॅरेग्राफ आहे ना मधला 15 वर्षाचा, हा लटकते रे ना रे बाई तुम लटकते रे. प्रत्येक गावात 400-400 कार्यकर्ते पडून आहे. अजिबात नाही. 15 एकरावाला पडूनच आहे. आता 15 एकरावाल्याचाच मी आणि तो 2-2, 3-3 एकरावाल्याने लटकते रे ना रे. आपण ताण घ्यायचा. नेमकं शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो. मंगलाष्टक वगैरे झालं तर दैव लग्न झालं, लग्न वगैरे झालं. आता गावचाच महाराज म्हणल्यामुळे प्रत्येक जण जय हरी राम राम श्याम श्याम 15-20 मिनिटं लागले. आणि मी गण्याला भेटण्यासाठी व्यासपीठावर गेलो. गण्याच्या हातात हात दिला. मला गण्या अभिनंदन, तुझं एकदाच लग्न झालं बापा. बर 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 बर. कुठे वहिनी? इकडे. चाल म्हणलं वहिनीची ओळख करून दे. आणि गण्याच्या बायकोला मी भेटायला गेलो. खोटं सांगत नाही, एवढं काळं डांबर टाकलं देवा तिच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी गण्याला म्हणलं गण्या कसं आहे रे? म्हणे दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही, नकोय ते भेटल्याशिवाय. प्रत्येकाला सुख हवंय, सुख मिळत नाही. आणि दुःख कोणालाही नको, दुःख मिळाल्याशिवाय राहत. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक म्हणला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, नित्य नूतन त्याला भगवंताच्या भेटीची अपेक्षा. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल धर्म, पारुषतील धर्मा धर्म, कास याने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत से. भेटल त्याला एवढंच विचारतो, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे का? काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. शबरी माता म्हणायची, बगिया में जाऊगी मैं, कलिया चून लाऊगी, हार बनाऊगी मैं, गले पहनाऊगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. 12 नाही 14 वर्ष वाट पाहिली. त्यावेळेस जगाच्या मालकाची कृपा झाली. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल का नाही महाराज? तुम्हाला तर असं वाटतं 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी चालणच राहिली पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुमच्या लक्षात फक्त एवढंच प्रमाण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्व, पण खाली खोटी टोकलेली तुकोबराय शहाणा तो धनी. जे जगत गुरु तुकोबराय सोपं सांगतात, त्या तुकोबरायचा गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा ना, भक्ती तो कठीण शूळावरील, निवडे तो बळी विरळा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. म्हणून परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही गड्यांनो. परमार्थात काहीतरी कालावधी गेला पाहिजे. आपण परमार्थ सुद्धा देखाव्याने करतो महाराज. शनिवारच्या दिवशी जर मारुतीराया नारळ फोडायला गेलो आणि ते नारळ जर कच्च निघलं एकदम गोड, तर एवढा तुकडा ठेवतो मारुतीरायाला. ते बिचाऱ्याच्या दाढीतही बसत नाही ते. आणि तेच नारळ खौट निघू द्यायला कोण पावलं देवाला, तुझ्या बापाने ठेवलं का? म्हणजे खौट देवाला चांगलं तुझ्या बापाला, ही पद्धत नाही हो परमार्थाची. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावय नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्ही जेवढं समजता तेवढा परमार्थ सोपा नाही हो महाराज. परमार्थामध्ये काहीतरी
नित्य नूतन जो भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा करतो पोसावे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज दिन तैसी रजनी झाली व माये अवस्था लावून गेला अजूनी का नाही वडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी किती प्रमाण म्हणायचे भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जीवा लागली से त्या तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये भेटल त्याला एवढंच विचारायचं का हो दादा सांगा ना जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल सांगा ना जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल कानया